नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा उर्वरित 75% पीक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे, अशी सुधारित बातमी आपल्याला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रकाशित करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे. 1772 कोटी रुपयांचा पीक विम्याचा बोजा आता शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला 75% अग्रमी पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक जिल्हा एक बातमी आहे. उर्वरित 75% पीक विमा वाटप सुरू झाले आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून विम्याचे वितरण केले जाते. 2023च्या मधल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता नुकसान भरपाईसाठी पीक विम्याची मोठी 25% अग्रमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. पावसाचे अनियमित खंड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ मिळू लागला आहे. राज्यातील जवळपास सर्व शेतकरी योजनेचे पात्र आहेत. राज्यातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्हा पीक विमा वाटपात प्राधान्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्याचे वितरण यापूर्वीच सुरू झालेले आहे. मंगळवेढा तसेच इतर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा रक्कम मिळणार आहे. पीक विमा वाटण्याची प्रक्रिया 2 टप्प्यात राबवली जाणार. प्रथम जिल्ह्यात 25% अग्रमी रक्कम दिली जाणार आणि नंतर उर्वरित 75% रक्कम वितरित केली जाणार. या भागातील पीक दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडलेला आहे, त्यांना अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी या योजना राबवली जातात. राज्यातील सरासरी 25% पेक्षा 26 जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा देण्यात येणार आहे. पत्रकानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याची दाखल करण्यात येणार असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकार या संदर्भात कोणताही निर्णय घेता आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पुढील 5 ते 6 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून उर्वरित 75% पीक विमा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा. या व्यतिरिक्त नवीन काय अपडेट आली नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.